मी ही 200 ग्राम चण्याची डाळ बरी भाजून घेतली. जरा थंड झाल्यानंतर मिक्सरवर वाटून घेतली, मिक्सरला लावली. मी हे असं केलं तर तूप कमी लागतं, तरी मी 150 ग्राम तूप घातलं आणि 200 ग्राम म्हटलं तर 150 ग्राम साखर पण घातली आणि ही अशी आणि वेलची पावडर थोडी घातली आणि जायफळची पावडर घातली. आता हे बघा, हे असं पीठ मी भाजून घेतलेले आहे, साखर पण घातलेली आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अशा गुठल्या होतात म्हणून. नाहीतर काय करायचं, असं दगड घेऊन तुम्हाला जे सोयीस्कर होतं ते घेऊन असं बारीक करायचं. हे बघा, असं हे पिठळ होते बघा, असं हे असं होतं, गुठल्या होत नाही. आणि साखर असल्यामुळं जास्त साखरेचे खूपच लाडू करून थोडेच मोजकेच असं 2 दिवसासाठी 2-4 दिवसासाठी खाऊ शकतो. आता पावसाचे दिवस ना, कोणालाही वाटतं की काहीतरी खावंसं. हे बघा, अशा ह्या गुठल्या होत नाही, आपोआप हे गुठल्या निघून जातात. आता मी यांचे लाडू वळून घेणार. हे बघा, असे हे लाडू करून घेतलेले आहे. एकदम सोपे, तूप पण कमी लागतं या लाडूमध्ये. हे बेसन लाडू आहे, जास्त तूप पण लागत नाही. आणि याच्यात तुम्ही काजू, मनुका, इन्स्टंट असे पाहिजे तर घरात काही सामान सगळं आणलेलं नसतं, एकदा असतं. तर आता खावेसे वाटतात म्हणून मागच्या वेळी मी मुगाची हिरवी डाळ असते ना, ते लाडू केले होते. पण आज मी हे लाडू केलेले आहे. जास्त साखर असल्यामुळे जास्त साखरेचे जास्त आपण पदार्थ खात नाही. फक्त गुळाचे बी करू शकतो. असे रव्याचे पण लाडू करू शकतो. लाडू हे खूप प्रकारचे आहेत, खायला पण चविष्ट लागतात. केव्हा तरी चण्याची पिठी पथिक असते, चणा डाळ. आपण चण्याच्या डाळीचे लाडू करावे, मुगाच्या डाळीचे लाडू करावे, मिक्स कडधान्याचे लाडू करावे. नाचणी असते ते पण. मग मिक्स कडधान्य म्हणजे मूग असेल, मुगाची डाळ असेल, त्याचबरोबर नाचणी, घरगुती असे आपण घरी करू शकतो. हे बघा, हे लाडू, हे असे लाडू चण्याची डाळ बरी भाजून घेतली ना, खायला पण एकदम टेस्टी लागतात आणि तूप पण कमी लागतं. साखर तर मी सगळं मिक्सरवर इन्स्टंट असं आपल्याला करू शकतो. अशा प्रकारे हे लाडू केले जातात. आम्ही जास्त लाडू हे दिवाळीच्या सणाला करतो. तर ही लाडवाची रेसिपी एकदम सोपी आहे. लगेचच्या लगेच आपण हे लाडू करू शकतो. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.